आसोलीचे सरपंच व 2 सदस्य अपात्रच. अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम. पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत आसोलीचे सरपंच व इतर 2 सदस्य यांनी धनादेशाद्वारे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतल्याच्या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी अपात्र ठरविलेले तिन्ही सदस्य अपात्रच असल्याचा निर्वाळा सूरज वाघमारे, अप्पर आयुक्त अमरावती यांनी 12 डिसेंबर 2025 रोजी दिला आहे. विजय जानकीराम पांढरकर, राहणार आसोली, तालुका पुसद यांनी अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे समक्ष विवाद अर्ज दाखल करून आसोलीचे सरपंच पुष्पाबाई सुभाष कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत सुभाष कोल्हे व वर्षा विकास काष्टे यांच्याविरुद्ध अपात्र घोषित करण्याबाबत विनंती केली होती. सदर प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रकरणाचे सखोल चौकशी व अवलोकन करून 26 जुलै 2024 रोजीच्या आदेशान्वये विवाद अर्ज मंजूर करून तिघांनाही ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता अपात्र घोषित करण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध यशवंत सुभाष कोल्हे, पुष्पाबाई सुभाष कोल्हे आणि वर्षा विकास काष्टे यांनी अप्पर आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांच्या समक्ष अपील दाखल केले. त्यावर आयुक्ताने अपीलार्थी यांचा अपील अर्ज नामंजूर करून अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा 26 जुलै 2024 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे.